देश घडवायचा असेल तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि निसर्गाच्या श्वासाशी खेळून चालत नाही. देशात एखादा माणूस उपोषणाला बसतो तेव्हा बातमी होते. पण एखादा माणूस स्वतःचं शरीर पणाला लावून एखाद्या मोठ्या प्रश्नाकडे देशाचं लक्ष वेधत असेल तर तो केवळ आंदोलन करता राहत नाही. तो समाजाच्या विवेकाला प्रश्न विचारणारा आवाज बनतो. सोनम वांगचुक यांचं आंदोलन अशाच आवाजाचं प्रतीक आहे. आपण अनेकदा व्यक्ती बघतो, परंतु त्या व्यक्तीमागचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. सोनम वांगचुक यांच्या बाबतीत असंच झालंय. कुणी त्यांना पर्यावरणवादी म्हणतंय, कुणी शिक्षण तज्ज्ञ, कुणी आंदोलन करता. पण या सगळ्या ओळखींपलीकडं ते एक जागरूक भारतीय नागरिक आहेत, ज्यांना देशाच्या भविष्यासंबंधी चिंता आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत प्रश्न असोत किंवा हिमालयाच्या संवेदनशील पर्यावरणाचं रक्षण असो, दोन्ही प्रश्न एकाच धाग्याने जोडलेले आहेत. तो धागा म्हणजे भावी पिढीचं सुरक्षित भविष्य. आजचा विद्यार्थी केवळ गुणांसाठी स्पर्धा करत नाही, तो आपल्या आयुष्याच्या स्वप्नांसाठी झगडतोय. वर्षानुवर्ष अभ्यास करून घरच्या परिस्थितीशी झुंज देत तो परीक्षेला सामोरा जातोय. अशा वेळी परीक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं तर त्याचा परिणाम केवळ एका परीक्षेवर होत नाही, तर संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतो. त्याच वेळी लडाख सारख्या नाजूक प्रदेशातील पर्यावरणाचा प्रश्न सुद्धा तितकाच गंभीर आहे. विकास आवश्यक आहे, पण विकासाच्या नावाखाली निसर्गाचं अस्तित्व धोक्यात येत असेल तर त्या विकासाचा पुनर्विचार करावाच लागतो. कारण निसर्ग हरवला तर विकासाला अर्थच उरत नाही. लोकशाही ही केवळ निवडणुकांवर उभी नसते, ती प्रश्न विचारण्याच्या अधिकारावर, मतभिन्नतेचा आदर करण्यावर आणि संवादावर उभी असते. आंदोलनाचा अधिकार जितका महत्वाचा, तितकीच संवादाची जबाबदारीही महत्वाची आहे. सरकारनं प्रत्येक मागणी मान्य करावी अशी अपेक्षा नसते, पण प्रत्येक प्रश्न ऐकून घ्यावा ही अपेक्षा नक्कीच असते. उपोषण हा गांधीजींनी जगाला दिलेला अहिंसक संघर्षाचा मार्ग आहे, परंतु हा मार्ग जितका नैतिक तितकाच वेदनादायी पण आहे. एका विचारासाठी स्वतःचं शरीर झिजवणं ही सहज गोष्ट नाही. त्यामुळं अशा प्रसंगी विजय कोणाचा आणि पराभव कोणाचा यापेक्षा संवादाचा मार्ग खुला होणं अधिक आवश्यक असते. आज गरज आहे ती कोणाची बाजू घेण्याची नाही, तर योग्य प्रश्नांची बाजू घेण्याची. कारण प्रश्न विचारणारा समाजच जिवंत असतो. प्रश्न दडपणारा समाज हळूहळू संवेदनाहीन होऊन जातो. सोनम वांगचुक यांचं हे उपोषण उद्या संपेल. बातम्या बदलतील, चर्चेचे विषय बदलतील, पण त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न कायम राहतील. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना न्याय मिळेल का? विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल साधला जाईल का? लोकशाहीत संवादाला खरोखरच स्थान राहील का? या प्रश्नांची उत्तरं केवळ सरकारनंच द्यायची नाहीत, तर ती प्रत्येक सजग नागरिकांना आपल्या कृतीतून द्यायची आहेत. देशाची खरी ताकद केवळ आर्थिक विकासात नसते, ती विद्यार्थ्यांच्या विश्वासात, निसर्गाच्या हिरवाईत आणि नागरिकांच्या स्वातंत्र्यात दडलेली असते. ही तीनही मूल्ये जपली तरच भारत सगळ्या अर्थानं, खऱ्या अर्थानं समृद्ध आणि समर्थ राष्ट्र बनेल.